नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते कैरीच्या आंबट गोड पदार्थांचे. आज आपण पाहणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी उत्तम असा पदार्थ म्हणजे मेथांबा. जेवणाची चव वाढवणारी ही रेसिपी अत्यंत सोपी आहे. कशी करायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सोप्या रेसिपीला. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करेन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आज आपण करणार आहोत मेथांबा. अगदी सिंपल स्टेप्समध्ये मेथांबा करणार आहोत. खायला अतिशय अप्रतिम लागतो. तर कसा करायचा आपण आधी बघूयात. सगळ्यात आधी मी हा तोतापुरी आंबा घेतलाय. तोतापुरी आंबा घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये गुळ जे आपण घालणार आहेत ते आपल्याला कमी लागतो, कारण हा आंबट कमी असतो. त्याच्यामुळे मी तोतापुरी आंबा वापरलेला आहे. सगळ्यात आधी आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सोलून घ्यायचा. सर आता आपण हा आंबा सोलून घेऊया. आंब्याचं देठ सगळ्यात आधी काढून घ्यायचं. त्याच्यानंतर हा आंबा आपल्याला सोलून घ्यायचा. आता आपल्या कैऱ्या सोलून झालेल्या आहेत. आता ह्या कैऱ्यांच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या. फोडी करताना त्या बाटीच्या जवळून घ्यायचं, म्हणजे फोडी मोठ्या होतील. हे बघा. आणि जशा तुम्हाला ज्या आकाराच्या फोडी हव्यात त्या आकाराच्या करून घ्यायच्या. अगदी बारीकही करायचे नाही, कारण शिजल्यानंतर मग त्याचा गाळ होऊ शकतो. थोड्या मोठ्या ठेवायच्या, म्हणजे आपल्याला फोडी खायला भेटतो. या पद्धतीने मी फोडी करून घेतलेल्या आहेत. हे बघा, आता आपल्या सगळ्या फोडी करून झालेल्या आहेत. आपण आता फोडणी करायला घेऊया. मेथांब्यासाठी गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते. तर जेवढी आपली ह्या आपण आंबा चिरून घेतला त्या फोडी जेवढ्या होतील आपण एका बोलने मोजून बघायचे आणि त्याच्या अर्ध आपल्याला गुळ घ्यायचा. आता तोतापुरी आंबा असल्यामुळे आपण जेवढा हा आंबा फोडी होतील त्याच्या अर्ध आपल्याला गुळ घ्यायचा आहे. तर हा एक बोल आपल्या फोडी आहेत, त्याच्या अर्धा बोल मी गुळ घेणार आहे. तर आंबा समजा जास्तीत आंबट असेल तर आपल्याला गुळाचं प्रमाण थोडं वाढवायचं आहे. मग तुम्ही पाऊण वाटी गुळ घेऊ शकता. बघा, एक वाटी आपली आंब्याच्या फोडी होत्या तर आपण अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे. हे बघा, मी आता गॅसवर पातेलं ठेवलंय. आपण आंबट पदार्थ करतोय त्यासाठी मी स्टीलचे पातेलं घेतलंय. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचंय. 2 पळी एवढं मी तेल घालून घेतलं. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता बघा मी एक छोटा पाव चमचा एवढीच मी मोहरी घालून देणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा, मोहरी तडतडायला लागलेली आहे. त्याच्यानंतर मी हा छोटा अर्धा चमचा मेथी दाणे घालते. मेथी सुद्धा चांगली तळून झालेली आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हिंग घालते. पाव चमचा हळद घालून घेते आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये ह्या आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या. म्हणजे जी आपण हळद घातली ती करपणार नाही. ती फोडणी पटापट घालायची. आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला मीठ घालायचं. मीठ चवीनुसार घालायचं. थोडंसं अगदी मीठ घालून घ्यायचं. मीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता आपण ह्याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवूया. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. आपल्याला अर्धी कैरी शिजवून घ्यायची होती. हे बघा, कैरीचा कलर चेंज झालेला आहे. आपण आता बघूया ह्या दावांनी. हे बघा, कैरी तुटते, म्हणजे अशी आपल्याला कैरी शिजवून घ्यायची होती. तुम्हाला पुन्हा दाखवते. अशी तुटली गेली आहे, म्हणजे आपली कैरी बरोबर शिजलेली आहे. खाली लागली नाही ना बघायचं. आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढी काश्मीरी मिरची पावडर घालून. त्याच्याने कलर छान येतो आणि मिरचीचा एक स्वाद येतो, म्हणून मी काश्मीरी मिरची पावडर वापरली. तुम्ही कुठलीही दुसरी मिरची वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
बघा कलर अगदी छान दिसायला लागला. आता याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा. कैरीचा निम्मा गुळ घेतला होता. गुळ आपल्याला व्यवस्थित विरघळेपर्यंत आपल्याला त्याच्यात शिजवायचं. गुळ पूर्ण विरघळून घेऊया. आता गुळ विरघळण्यासाठी मी याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवते. चला आपण झाकण काढून बघूया. आता मी झाकण ठेवल्यानंतर दोनदा मध्ये मध्ये ढवळलं होतं, जेणेकरून गुळ खाली लागायला नको. आता आपण बघूया. हे बघा आता गुळ पूर्ण विरघळलाय. कलर सुद्धा छान आलाय. आता हे साधारण 1 मिनिट आपण हे असंच उकळवणार आहोत. गॅस बारीक करायचा आणि 1 मिनिट आपण असंच उकळून घेऊया, जेणेकरून तुम्ही हे पाक जेवढा चांगला होईल ना तेवढं ते जास्त दिवस टिकतं. मग आपण 1 मिनिट फक्त आपण याला उकळून घेऊया. चला आपण 1 मिनिट आता हे उकळून घेतलेलं आहे. मेथांबा आपला तयार आहे. आता हा थंड करायचा. थंड झाल्यानंतर हा अजून घट्ट होतो. मी आता गॅस बंद करते आणि याला थंड करून घ्यायचा. थंड झाला की आपण त्याला बरणीमध्ये भरायचंय आणि मस्त त्याचा आस्वाद घ्यायचा. कशी वाटली मेथांब्याची रेसिपी? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.